नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मूळ गावठाण आणि विस्तारित गावठाण क्षेत्रातील जिल्हा अधिकारी व सिडकोच्या माध्यमातून चालू असणाऱ्या सिटी सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या संघटना आणि व्यक्ती हे प्रकल्पग्रस्त विरोधी आणि ब्लॅकमेलर असल्याचा आरोप आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे। आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या वक्तव्यावर आगरी कोळी यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी जोरदार हल्ला चढवला आहे। पहिलं तर मी म्हणेन की बिचारा त्या आजारी आहेत, त्यांचा आजार लवकर दूर व्हावा, कारण की ताईंना जो आजार झाला आहे तो थोडा संसर्गजन्य आजार आहे, त्यामुळे तो त्यांना स्वतःहून झाला आहे की त्यांच्यासोबत अजून इतरांना त्याची लागण झालेली आहे, त्यामुळे इतरांमुळे झालं आहे याच्याबद्दल आम्हाला कल्पना आहे। कारण की तो आजार जर का त्यांना झाला नसता तर त्यांना आम्ही वेबसाईटवरती आमचा हिशोब जो मागच्या आंदोलनाचा आहे तो मागच्या आंदोलनाचा हिशोब आम्ही agrikoli.org, पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी लक्षात घ्या, मी वेबसाईटचं नाव सांगतो www.agrikoli.org ही आगरी कोळी यूथ फाउंडेशनची ऑफिशियल वेबसाईट आहे। या ऑफिशियल वेबसाईटवरती मागच्या आंदोलनाचा 14 मार्च 2017 ते 16 मार्च 2017 या दरम्यान जो आंदोलन झाला होता, हा आंदोलन लोकांच्या सहभागातनं झाला होता, भूमिपुत्रांच्या सहभागातनं झाला होता। अगदी 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये अशा देणग्या या आगरी कोळी यूथ फाउंडेशनला मिळालेल्या होत्या। त्याचा एक न एक पै न पैचा हिशोब, प्रत्येक एक पावतीचा हिशोब, ती पावती कोणाला फाडली गेली, कोणाकडनं घेतलं गेलं, रक्कम कॅशमध्ये मिळाली की चेक स्वरूपामध्ये मिळाली, कोणत्या गावातली ती व्यक्ती होती, असं सगळं प्रिसिट नंबर वाईज त्याचा पूर्ण हिशोब वेबसाईटवरती टाकण्यात आलेला आहे। एक दुसरं त्या हिशोबाचं इयरली काय काय खर्च झाला, म्हणजे तो आंदोलनाच्या वेळी काय खर्च झाला, आंदोलनानंतर काय खर्च झाला, त्याची पूर्ण एक माहिती त्याच्यामध्ये स्पष्टपणे मेन्शन केलेली आहे। आणि उरलेली रक्कम जी बँकेत जमा आहे त्याची सुद्धा त्याच्यामध्ये त्याची जी माहिती आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे। त्याच्यामुळे A to Z गोष्टीची जी माहिती ही वेबसाईटवरती उपलब्ध आहे। आम्ही वेळोवेळी त्याच्या प्रेस नोट काढलेल्या आहेत, लोकांपर्यंत कळवलेल्या आहेत। एवढी सगळी माहिती असून पण जर का त्यांच्यापर्यंत ती माहिती पोचली नाही की त्यांना ते म्हणजे कावीळ झालेल्या माणसाला सगळं पिवळं पिवळं दिसतं, अशा पद्धतीचं आगरी कोळी यूथ फाउंडेशनकडे बघताना ते थोडाशा आजारी असल्यासारखं आम्हाला बऱ्याचदा जाणवतात। तर ईश्वर करो त्यांचा आजार लवकर बरा हो आणि त्यांच्यासोबत जितक्या लोकांना आजार झाला तो पण बरा हो, कारण की त्यांना लक्षात येत नाही की आम्ही त्यांचंच काम करतोय। त्यांच्याकडे खूप मोठं ट्रम्प कार्ड आहे, तो ट्रम्प कार्ड ते वापरत नाही आहेत। त्या ज्या आदेशाबद्दल बोलत आहेत त्या बोलताना म्हणतात सिटी सर्वेक्षण, आम्हाला पण सिटी सर्वेच पाहिजे, त्या बोलताना म्हणतात प्रॉपर्टी कार्ड, आम्हाला पण प्रॉपर्टी कार्डच पाहिजे। त्यामुळे त्यांच्या बोलण्यात आणि आमच्या बोलण्यात काही एक दुमत नाही आहे। पण प्रॉब्लेम असा होतो, ते बोलताना सिटी सर्वे बोलतात, बोलताना प्रॉपर्टी कार्ड बोलतात, पण जो कागद दाखवतात किंवा जो लपवतात तो लपवल्यानंतर त्यांच्याकडनं काढावा लागतो वेगवेगळ्या मार्गाने। तो काढल्यावरती लक्षात येतं की तो कागद क्लस्टरचा आहे, त्याच्यामध्ये 4 मार्च 2014चं नागरी नूतनीकरण योजना असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे। याचा अर्थ अर्बन रिन्युअल स्कीम म्हणजे क्लस्टर योजना होतो। त्याच्यामध्ये एक अप्पर सचिवालय कार्यालयाचा त्या लेटरचा एक उल्लेख आहे, ज्या अप्पर सचिव कार्यालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अप्पर सचिव कार्यालयामध्ये 6 जून 2018ला मंदाताईंची बैठक झाली, मंदाताईंच्या प्रयत्नातनं बैठक झाली। त्या बैठकीमध्ये एकूण 4 निर्णय घेतले गेले, त्याच्याशी 2 निर्णय जे होते ते भूमिपुत्रांशी संबंधित होते। त्यातला एक निर्णय क्लस्टर योजनेशी संबंधित होता, ज्याच्यामध्ये आम्ही क्लस्टर योजना ही नियमितीकरणाची मानत नाही, आम्ही पुनर्विकासाची मानतो, कारण यात जुनं मोडून नवीन बांधावं लागणार आहे, म्हणून ही पुनर्विकास योजना आहे। आमचं स्पष्ट मत आहे, आम्ही पुनर्विकास योजना म्हणून आम्ही तिला विरोध करतच नाही आहोत। पुनर्विकास आहे, जेव्हा करायला तो माणूस विचार करेल, पण नियमितीकरण त्यांनी त्यात घुसवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यात पूर्वी कट ऑफ डेट होती 31 डिसेंबर 2012, ती त्यांनी केली 31 डिसेंबर 2015, ती आनंदाची गोष्ट आहे। पण त्याच्यासाठी जो सर्वे चालवलेला आहे याला आम्हाला विरोध आहे, कारण की त्याच पत्रात 3 नंबरच्या पॉईंटवरती लिहिलेलं आहे, अप्पर सचिव मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये आदेश दिलेला आहे की नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मूळ गावठाणं आणि विस्तारित गावठाणं म्हणजे जे सिडको क्षेत्र आहे, विस्तारित हद्द आहे, त्यांचं नगर भूमापन सर्वेक्षण तातडीने करण्यात यावे। नगर भूमापन ही जमीन महसूल अधिनियम संहिता जी आहे, जमीन महसूल संहिता आहे, त्याच्या कलम 122 अंतर्गत जी एक प्रक्रिया आहे तिला नगर भूमापन म्हणतात, म्हणजेच सिटी सर्वे, जे केल्यावरती प्रॉपर्टी कार्ड मिळतं। म्हणजे ज्या पत्राचा उल्लेख ते करतात त्या पत्रामध्ये सिटी सर्वे आणि प्रॉपर्टी कार्ड आहे, पण त्यांना क्लस्टरची का घाई झालेली आहे आम्हाला कळत नाही। त्यामुळे त्यांच्याकडे असलेला ट्रम्प कार्ड ते वापरत नाही। आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आपल्या चष्म्यावर साचलेली धूळ दूर करावी। त्यांना आजार झाला असेल तर आजाराचं आम्ही औषध सांगतो,
औषध असं आहे की तुम्ही प्लीज, तुम्हाला जर का क्लस्टर राबवायची इच्छा असेल ना, तर तुम्ही त्या गावकऱ्यांच्या संमतीने राबवा, त्यांना जबरदस्ती करू नका. पण तत्पूर्वी त्या गावकऱ्यांचं विस्तारित गावठाणाचं सर्वे करा, सिटी सर्वे करा. कलम 122च्या अंतर्गत जमीन महसूल संहिता त्याच्या अंतर्गत सिटी सर्वे करून तुम्ही त्यांना प्रॉपर्टी कार्ड द्या. एकदा प्रॉपर्टी कार्ड दिला, आमचा विषय संपला. आणि ताईंसाठी अजून एक सुवर्ण संधी, ओपन ऑफर आम्ही त्या 15 मार्चच्या ऐरोलीच्या बैठकीत केलेली आहे, ग्रामसभेत केली आहे. ओपन ऑफर अशी आहे, जो आम्हाला विस्तारित गावठाणातलं प्रॉपर्टी कार्ड आणून देईल त्यांचा आम्ही ओपन आणि फुकट, पैसे खर्च करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. आम्ही काही पैसे खर्च करू, आमचा पेट्रोल, आमची गाडी, आमचा खाणं आमचं आम्ही करू, फुकटमध्ये तुमचा प्रचार करू. पण विस्तारित गावठाणातलं प्रॉपर्टी कार्ड आमच्या गावकऱ्यांना आणून द्यायचं. उगच फसवाफसवी करायचं नाही. फसवाफसवी केलं, आम्ही आणून दिलं, डोक्यावर बसू. आणि जर का आणून नाही दिलं तर तुमचं विसर्जन करू, हे पण लक्षात ठेवा. कॅमेरा पर्सन प्रकाश धोपे सोबत मी सुदीप घोलप, पालिका प्रशासन, नवी मुंबई.